तुम्ही आता बरोबर येऊ नका, काही असेल तर प्रांत तुम्हाला फोनवर सांगतील. आता तिथं ते जे काही बंद केलंय 1-2 ठिकाणी, ती सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून घ्या, म्हणजे तो रस्ता क्लिअर होईल. तिथं काही हे नाही. काही असा कचरा करा मोठी बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा. आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी बघितलं छोटा खड्डा पडलाय, तर आता तो खड्डा ते सिमेंट नाही, मी आता काटेवाडीला एका ठिकाणी पडला होता पडतो माझ्या इकडे मोठ्याकडे, तर ते सिमेंटनी कालून कसं भरलं तर ते राव चांगलं राहिलं. तर त्याच्यावर तिथं माती बिती काही टाकून आता सिमेंटनी कॉन्क्रीट कसं भरत एवढं सच आहे. तोंडावर आहे, वळणाच्या ठिकाणीच आहे. जे काही तुम्हाला योग्य असेल ते. आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं थोडंसं लावावं लागेल. आणि सगळ्या इथं नागरिकांनी सहकार्य करा. तुम्ही बघायला आलं तर तिकडं नको आता आता गर्दी केली ते काही झालं तर यायला नको. आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देतोय, कारण ते म्हणतात की खालच्या ह्याच्यात थोडंसं खचलंय. ते नाही हो, लेन्सच्याकडे बघायला ड्रॉइंग काय सोसायटीकडे. पण बारामतीत 100 वर्षात नाही पडला एवढा पाऊस पडलेला आहे. आता आम्ही सगळे बघितलेलं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल. ते केले कोण आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील. आमचे PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर सगळे बरोबर आहेत. हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे, म्हणजे खाली सगळं हार्ड आहे. त्याच्यावर जर आज पाऊस थांबला, उद्या थांबला 2-4 दिवस, तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल. पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडे किंवा कुणाकडे राहिलेलं जास्त बरं, उगीच धोका नको. कारण आज तारीख 26 आहे. 28 तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात. रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे. तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण सहकार्य करा. जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही, जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सगळी घेतोय. तुम्ही घाबरून जाऊ नका. काही असेल तर ताबडतोब प्रांत तुमचे मामलेदारचे, चीफ ऑफिसरचे, राठोडांचे, इकडच्या PIचे 5 6 नंबर देऊन ठेवा. म्हणजे आपले सुभाष पाटलाचे, अमोल पाटलाचे, पण ते लिहिताना PWD, प्रांत, तहसीलदार, चीफ ऑफिसर, नगर परिषद, म्हणजे मग कुठल्या संबंधित असेल तर त्यांना पोलीस, असं ते सोपं जाईल लोकांना.